स्वर्गीय पंडित दिन वत्सलाजी व्यास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी माननीय गिरीशजींच्या प्रमुख सौजन्याने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम होतोय। माननीय नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिवसाच्या उपलक्षामध्ये हा कार्यक्रम होतो। दरवेळेस हा कार्यक्रम मागील 13 वर्षापासून सातत्याने सुरू आहे आणि वैशिष्ट्य हे आहे की मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्रातील लोक या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात। वैद्यकीय क्षेत्रातील लोक या कार्यक्रमामध्ये आणि विशेषतः महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी रक्तदानामध्ये राहतो। मागील काही वर्षांपासून या शिबिराला म्हणजे या दिवसाला या कार्यक्रमाला एखादं विशिष्ट नाव द्यावं अशा प्रकारची देखील रचना करण्यात आलेली आहे। ज्या निमित्ताने यावेळच्या या थीमचं नाव जे समर्पित करण्यात आलं आहे, जे आता आपण बांगला जिंकलोय भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून। भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी आला आहे आणि त्यामुळे अमार बांगला सोनार बांगला या अर्थाने हे समर्पण यावेळेचं आहे। मागच्या वेळेस ऑपरेशन सिंदूरला ते समर्पित केलं गेलं होतं, तत्पूर्वी उमेद म्हणून ते समर्पण केलं गेलेलं होतं। माननीय नितीनजींच्या संदर्भाने काही सांगण्याचं कारण नाही। देशाचं आणि आमच्या सर्वांचं मोठं प्रेरणास्थान ते आहे। अत्यंत मोठ्या प्रमाणात वेगळी म्हणजे प्रचंड सेवा माननीय नितीनजी करतात आणि ज्या काही राजकीय घडामोडी आहे आपल्या देशामध्ये, राजकीय असो किंवा ज्या मोठ्या घडामोडी आहेत, जसं आता जिंकलेलं बंगाल असो किंवा मागच्या वेळेस सिंदूर असो, तर या देखील गोष्टींची जाणीव म्हणजे एकीकडे रक्तदानाच्या माध्यमातून तशी सेवा आणि दुसरीकडे आपल्या देशात होणाऱ्या विशिष्ट घडामोडी या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्या सगळ्या लोकांना असावी या दृष्टीने घातलेला मेळ असं सगळं एकूण या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। मी माझ्या वतीने अनेक शुभेच्छा या कार्यक्रमाला देते। दरवेळेस 100च्या वर म्हणजे मागच्या वेळेसही 116, 122 असं रक्तदान इतक्या लोकांनी या ठिकाणी केलं आहे आणि पुढील काळातही माननीय गिरीशजींच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान अधिक मोठ्या प्रमाणात रक्तदानाचं काम करेल। आपल्याला माहिती आहे की रक्तदान याला कुठला रिप्लेसमेंट करू शकत नाही। आज मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी आपण पुढे चाललोय, पण अजून रक्त तयार करता येईल अशा प्रकारची काही योजना नाही। त्यामुळे या गोष्टीचं एक अत्यंत मोठं महत्त्व